मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कर्मालाच का पूज्य मानले जाते किंवा कर्मच हे पूजनीय का आहे, तर याचेच उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूया. मित्रांनो, कर्म हे श्रेष्ठ आहे असे आपण समजतो, पण कोणत्या आधारावरती? मित्रांनो, कर्म कितीही वाईट असले आणि कर्म हे वाईट असताना आपण कितीही रुद्राक्षाच्या माळा किंवा त्याचा जप केला तर आपले चांगले होणार आहे का? निश्चितच नाही. कारण कर्म हे वाईट आहे, कृती ही वाईट आहे. कर्म वाईट असताना आपण कितीही पूजा केली, कितीही देवाला हार अर्पण केले, कितीही लोकांना दक्षिणा दिली, कितीही लोकांची मदत केली, तरी आपले कर्म वाईट आहे, तर याने काही एक फायदा होणार नाही. कारण आपले कर्मच वाईट आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जो येणारा आहे तो निश्चितच वाईट येईल. कारण जसे कर्म आहे तसाच त्याचा परिणाम मिळत असतो, त्याच्या उलट मिळत नाही. आपण कर्म वाईटच करत आहोत आणि या गोष्टी करून म्हणजे पूजा करून किंवा दक्षिणा देऊन किंवा रुद्राक्ष माळा जपून आपल्याला वाटत असेल की निश्चितच चांगले होईल, पण तसे होणार नाही. मित्रांनो, कर्म वाईट आहे, कर्म काळे आहे. त्याचा परिणाम या गोष्टी केल्याने बदलणार नाही, चेंज होणार नाही. अशाच पद्धतीने खूप सूक्ष्म कर्माचे परिणाम जसे कर्म आहे तसेच त्याचे परिणाम दिसून येतात. म्हणून कर्म चांगले तर परिणाम चांगले असेच ते घडून येते. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.